आणि यानंतरची एक बातमी मुंबईतली आहे। मुंबईतल्या दहिसरमध्ये पत्नी आणि अल्पवयीन मुलीवर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे आणि या हल्ल्याच्या संदर्भामध्ये हल्लेखोर पतीला पोलिसांनी अटक देखील केलेली आहे। पत्नी आणि अल्पवयीन मुलीला ब्लेडनं वार करून त्यांना ठार मारण्याचा हा प्रयत्न झाला। संबंधित आरोपीच्या विरोधात भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अल्पवयीन मुलीनं जी तक्रार दिलेली आहे त्या तक्रारीनुसार ती आणि तिची आई झोपेत असताना आरोपी पती घरात घुसला आणि ब्लेडनं त्यांच्या गळ्यांवर वार केले, पत्नीच्या पोटावर वार केले, दोघींना ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला। या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया सुद्धा समोर येते, पाहूया आपण। आवाज ऐकून मदतीला आलेल्या नागरिकांना सुद्धा आरोपीनं धमकी दिल्याचं आता बोललं जात आहे। घटनेनंतर हा आरोपी फरार झाला होता, मात्र पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे शोध घेत त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे। चौकशी दरम्यान आरोपीने आपला गुन्हा कबूल देखील केलेला आहे। पोलिसांनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली पाहूया। सर, एक पिता ने अपनी बेटी और अपनी पत्नी पर जानलेवा हमला किया, पूरा मामला क्या उसके बारे में बताइए। हनुमंत सोनवळे हे आपल्या दहिसर परिसरात राहतात। ते त्यांच्या मुली आणि पत्नीसह राहतात। ते नेहमी पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतात। त्या संशयावरून काल रात्री त्यांच्यामध्ये भांडण झालं आणि त्यानं ते ब्लेडनं मुलीच्या गळ्यावरती आणि पत्नीच्या पोटावरती वार करून त्या दोघींनाही गंभीर जखमी केलं। त्याच्यामुळे त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यामध्ये त्यात हनुमंत त्यांना आरोपीला अटक केलेली आहे। सर, किती दिवसापासून त्याचे वाद चालू होतं आणि कशा प्रकारे म्हणजे त्यांनी मोबाईलमध्ये काहीतरी कॉल पकडलेले, कशा प्रकारे ते संशय घ्यायचे? तो हनुमंत आहे, तो कुठलाही कामधंदा जास्त काय करत नव्हता। त्याला दारू पिण्याचं व्यसन होतं, त्यामुळे तो नेहमीच पत्नीच्या संशयावर पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता। तर आता अनेक ठिकाणची नगर परिषदांची, नगर पंचायतींची आतापर्यंतची जी आकडेवारी आहे, मतदानाची टक्केवारी जी आहे ती समोर येते। 3:30 वाजेपर्यंत राज्यातल्या वेगवेगळ्या नगर परिषदा आणि नगर पंचायतींमधली नेमकी मतदानाची आकडेवारी काय आहे ही आकडेवारी आता आपण तुम्हाला सांगणार आहोत। बुलढाण्यापासून आपण सुरुवात करूया। बुलढाण्यामध्ये 39.39% इतकं आतापर्यंत मतदान झालंय। चिखलीमध्ये 43.37% इतकं मतदान झालंय। जळगाव जामोदमध्ये 50.55%, खामगावात 48.26%, तर लोणारमध्ये 49.51% इतकं मतदान झालंय। मलकापूरमध्ये 56.49%, मेहकरमध्ये 55.79%, नांदुरामध्ये 51.85%, शेगावमध्ये 49.94%,